नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. आता जुलै महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. त्यामुळे हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत. तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम लाडक्या बहिणींच्या अंतर्गत सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 20,000 23,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढे अर्ज अपात्र करण्याचं काम सुरू आहे. आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील म्हणजेच पात्र आहेत, काही निकष आहेत, त्या निकषांची पूर्तता करत आहेत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, घरात चाचाकी वाहन नाही, अशा अटींची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणी देखील याच्यामधून वगळण्यात येत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आहे तो येणारच आहे, पण याच्यामध्ये आता हप्ते वितरणाच्या पूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम शासनामार्फत केलं जात आहे. आणि शासनाकडून या संदर्भात कोणताच खुलासा केला जात नाहीये. तब्बल मागील काही दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाहीये अशा लाखोंमध्ये प्रत्येक जिल्ह्यांच्या संख्या जर लक्षात घेता लाखोपेक्षा जास्त म्हणजेच 1 लाखापेक्षा जास्त अर्ज सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून अपात्र करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, इतर जिल्ह्यांची आकडेवारी देखील आता समोर येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आता पात्र आहेत, ज्यांना मागील हप्ता आलेला आहे, अशाच लाडक्या बहिणींना आता पुढचा जुलैचा हप्ता येणार आहे. ज्यांना हप्ता आलेला नाहीये अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सध्या अधिकृत न्यूज चॅनल आहेत यांच्यामार्फत प्रसारित होत आहे. त्यामुळे ज्यांना जूनचे 1500 रुपये आले नाहीयेत अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, जुलै महिन्याच्या हप्ते वितरणापर्यंत प्रतीक्षा करा. एखादं तुमचं डीबीटी मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत मागील हप्ता आहे तो येऊ शकतो. तर आता हा जुलैचा हप्ता आहे, आता जुलैचा 1500 रुपयांचा हप्ता आहे, साधारणतः जुलैच्या एंडिंग पर्यंत जमा होणार नाहीये, कारण का पुढील महिन्यामध्ये साधारणतः 8 तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे. त्यामुळे प्रत्येक भावाकडून म्हणजेच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर यांच्याकडून लाडक्या बहिणींची ओवाळणी 8 तारखेच्या पूर्वी दिली जाणार आहे. साधारणतः 8 तारखेला रक्षाबंधन आहे, त्यामुळे 8 तारखेच्या 3 ते 4 दिवस अगोदर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. साधारणतः 2 ते 3 तारखेला डीबीटी सुरू होईल आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये 6 ते 7 तारखेपर्यंत डीबीटी वितरण कंप्लीट होणार आहे. तर अशा प्रकारे पुढच्या महिन्यातील रक्षाबंधनाचा सण आणि ओकेजन लक्षात घेता याच काळामध्ये लाडक्या बहिणींचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो. तर यापूर्वी तशी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील, त्यांचं अधिकृत ट्विटरचं पेज आहे किंवा प्रेस कॉन्फरन्स आहे, तर येथे त्यांची घोषणा होईल. महाराष्ट्राचं JRचं संकेतस्थळ आहे, या ठिकाणी JR येईल आणि त्याच्यानंतर हा हप्ता आहे तो दिला जाणार आहे. तरी हीच मोठी बाब आहे की रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या सणापूर्वी लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.